नमस्कार, हर्षदास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत पेर फ्राय म्हणजे गाबोली फ्राय। अशा पद्धतीने तुम्ही केलात ना तर अजिबात फुटणार नाही, अंगावर देखील उडणार नाही। करायला सोपी आहे। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। चमचा ही पेस्ट आपली आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता पाव चमचा हळद, 2 चमचे आपला घरगुती आगरी लाल मसाला आहे, अर्धा चमचा मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साईडला। आणि मग ही जी गाबोळी आहे, पेर म्हणतो आपण, त्याला लावून घ्यायचं आहे। आता दुसरी बाजूला पण आपण हा मसाला लावून घेऊया आणि अर्धा तास सेट करून ठेवून देऊया। आता आपण अर्धा तास ठेवून देऊया आणि जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा असे इथून असे कैचीने किंवा सुरीने, धारवाल्या सुरीने आपण कापून घ्यायचं आणि फ्राय करायचे। हे 1 वाटी रवा घेते, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा मीठ, 2 चमचे मसाला घालूया याच्यामध्ये। हे सगळं आपल्याला मिक्स करून घेऊया आणि जेवढा अर्थ मी वापरणार आहे बाकीचं ठेवून देणार आहे। हे बघा, हे आपल्याला एवढं लागणार आहे आणि हे मी काढून ठेवलं। आता आपण पेर कापून घेऊया। म्हणजे तळायला बरे पडेल आपल्याला। ही दुसरी कैचले जाते म्हणून मी कैचीचा वापर करत आहे। देखील पिठात मिक्स करायचं, अजिबात फुटत नाही, उकडून घेण्याची देखील गरज नाही। पेर फ्राय करून घेऊया। अशा पद्धतीने केलं पेर अजिबात उडत नाही, व्यवस्थित फ्राय होतात। पीठ लावून करायचं फक्त आणि स्लो गॅसवर फ्राय करायचं। कढीपत्ता घरचाच आहे आणि झाकण लावलेलं म्हणजे आतून व्यवस्थित शिजला जातील पेर। 5 मिनिटं झालेत बघा, मस्त आपली पेर दिसते एकदम। आता आपण यांना एकेकांना पलटी मारून घेऊया। कढीपत्त्याच्या वरती छान कढीपत्त्याचा सुगंध येईल त्याला मस्त असा। परतची आपली 5 मिनिट झालेले आहेत, मस्त अशी दिसते आपली पेर। हा हा काय दिसते, एकदम जबरदस्त। आपली मस्त अशी पेर फ्राय झालेली आहे।